गुड इव्हनिंग गाईज, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी आजचा दिवस खास आहे माझ्यासाठी, माझा वाढदिवस आहे. सो मी आता कोल्हापूरला जात आहे अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. माझे मित्र नंतर येणार आहेत. आता मी पहिला पुढे जाणार, अंबाबाईचं दर्शन घेणार, कुठनं रंकावर जाणार. जर इथं आले तर ठीक आहे, नाहीतर एकटा तिथे फिरणार, कुठेतरी हॉटेलमध्ये जेवणार, रिटर्न घरला. बघा म्हणलं एक नाईट राईड प्लॅन करून बघा म्हणलो. चला, वाढदिवसा दिवशी नाईट राईड करण्यासाठी जात आहे. तर आता मी घरातनं निघलो, टाकी फुल पॅशेचं तेल टाकलो. तरी आता 6:30 वाजल्यात, चाललो. तर आता आपण काय गडबड काय करणार नाही, निवांत जाणार आहे, निवांत येणार आहे. मित्र आले तर त्यांच्यावर जरा गप्पा गोष्टी करणार, जरा मस्ती करणार. नाही आले तर एकटा रिटर्न घरला वाटलं. तरी रात्री आला मला 6-6:30 वाजल्यात. नंतर 11 साडे-11 वाजता रिटर्न घरला. तात्पुरती तिथं बघा कोल्हापूरमध्ये आणि काय काय जागा चांगल्या असल्या तर फिरायचं रात्री. नाही तर आहेच रोडवर नुसतं रोड दाखवणार तुम्हाला. सो ठीक आहे, एन्जॉय करायला. हा नवीन ब्रिज तयार झालाय. आधी हा ब्रिज नव्हता इथं, एक दोन अडीच वर्षामध्ये ब्रिज नव्हता. सगळी वाहनं खालनं जात होती, बाईक्स कार्स खालनं जात होते. तर काय झालं इथं प्रॉब्लेम, हा ट्रक. रेल्वे हटकत होता, तर गर्दी खूप होत होती. एक 2-2 तास इथे थांबायला लागत होते. रेल्वे खाली पडला. रेल्वे गेल्यावर सुद्धा टाइम लागत होता, त्यामुळे हा पूल बांधला. हा पूल मस्त आहे एकदम. तरी कोल्हापूरला गेलो तर पतंगपाडीला मार्ग जातो, नाहीतर हा मार्ग तर आता रस्ता निघून झालाय, त्यामुळे हा मार्ग निवडला. हा पूल बघा, ब्रिज एकदम बेस्ट ब्रिज आहे. रस्ता पण मस्त आहे. अशा रस्ता पाहिजे गाडी मारताना कंटाळा आला नको असा रस्ता पाहिजे. हा कसा रस्ता आहे. गाडी तर मी जास्त जोरात मारणार नाही. हे स्पीड आहे माझे 50 आहे. आता नॅशनल हायवे लागणार आहे कोल्हापूर मध्ये रोड. आपल्याला डावीकडे जायचं. नाईट राईड करण्यात जी मजा येते, शपथ सामान्य शिकवतो.
ऑफिशियली चॅनलवर माझ्या चॅनलवर नाईट राईड फर्स्ट नाईट राईड आहे. त्याच्या आधी मी नाईट राईड केलो तर शूट नाही केलो. असंच मनात आलं की गाडी घ्यायची फिरायला जायचं. जास्तीत जास्त मी इचलकरंजीमध्येच फिरत होतो मित्रांबरोबर, नाहीतर इकडे कोल्हापूर साईडला एकटाच. मनात आलं तर एकटा जायचं. जास्त विचारत बसायच नाही. नंतर कसं होतं, वाव काय शोरूम आहे मस्तच. सो कुठे तुम्ही नाईट राईड करण्यात मजा वेगळी आहे. मित्रांना कसं आहे माहिती का, मित्रांना सांगू शकता तुम्ही, मित्रांचं फिरण्यात मजा वेगळीच आहे. पण माझ्यासारखे मित्र आहेत तर एकटं फिरण्यात मजा आहे. कारण त्यांना एकटं फिरण्यात माझ्या फिरण्यात जास्त इंटरेस्ट नाही आहे असं मला तर वाटतं. तुम्हालाच बोलतो, तुम्हालाच बोलतो. तुमच्या माझे 4-5 वेळा गोव्याचा प्लॅन फिक्स करलात. आजचा पण प्लॅन फिक्स करणारच होता, तर दोघंजण तयार झाल्यात. बघूया, आली तर ठीक आहे, त्यांचा तोटा. नाही आली तर त्यांचा तोटा आहे. कारण सगळ्याच अशी मी पार्टी कोणाला देत नाही. आता मनात आलं पार्टी द्यायची ना, वाढदिवस आहे ना माझा, त्यामुळे पार्टी द्यायचा प्लॅन मनात विचार आला. कसा प्लॅन पण केला तुम्ही. आधीच्या वेगवेगळे आम्ही जाणार होतो, मी, साहिल, विनोद आणि पुनोद. हे कालपर्यंत सगळे ठीक आहे होते ते करत होते. तसा आमचा ग्रुप 6 जणांचा, 6-7 जणांचा तो ग्रुप आहे. त्यातले 2-3 नाही म्हणले, एकटा प्रॉब्लेम होता त्यामुळे तो नाही म्हणला. सो त्याला मी जास्त काय फोर्स केलं नाही. एकट्याशी काय ड्युटी आहे, ऑफिसवर जात होतो आम्ही सगळे, जागेवर जातो. तो पण आता ऑफिसवर बसतो. सो त्याला पण काय जमलं नाही. आणि बाकीच्या आम्ही 4 जण तयार आलतो, विनोद, मी, साहिल, पुनोद. ऐन टायमाला आजच मी कालच सांगितलं होतं तो पुनोद येणार नाही म्हणून, जाणार नाही. कारण आज त्यांनी सांगितलं मला काय येणार नाही ते तुम्ही नाही सांगू शकत, कारण त्याला वाईट वाटत. सॉरी पुनोद बाबा, त्याला वाईट वाटलं वाटत. खरं तू चुकीचं वागलायस, तू माझ्यावर चुकीचं वागलायस. तुम्ही इसका बदला ले लिया जाएगा, इसका बदला तुम्ही लिहून बघ. तर विनोदची फॅमिली प्रॉब्लेम आहे, तो येतो म्हणला. बघू आता किती टाइम लागेल त्याला यायला. मी जोपर्यंत दर्शन घेऊन रंकाळ्यावर जात नाही तोपर्यंत आला तर ठीक आहे. मग रंकाळ्यावर ते आले तर जास्त वेळ थांबणार रंकाळ्यावर, नाहीतर 1-15 वाजता रंकाळ्यावर थांबणार. जरा रंकाळ्याचं नाईट व्ह्यू शूट करणार, टाइमलेस मध्ये करणार, जाऊ आणि घरी घेऊन येणार. येताना कुठलं तर चांगलं हॉटेल दिसलं तरी जेवणार, नाहीतर कुठे तर रंकाळ्यावर नाश्ता करणार आणि घरी रिटर्न. त्याला रस्ता बघूया, रस्ता चुकलो बहुतेक मी, त्या अंदरच मला रस्ता कळना झाला. नाही रोज रस्ता मात्र रोज चांगला नाही, तरी पण बघूया. तसा रस्ता हा जरा वेगळा वाटायला मला. रात्रीच मी जास्त काही कधी कोल्हापूर फिरलो नाही. हो आपण लईच पुढे आलेला आहे. आपल्याला जायचं मागं, मागं नाही. आता युटर्न मारून गोल फिरून जायला पाहिजे. चला.
इकडून आता गर्दी आहे. तिथनं जाऊया. त्या गर्दीमुळे मला पण काय कळालं नाही. इथनं पुन्हा युटर्न मारायचं, मंदिरला जायचं, दर्शन घ्यायचं, ते घरला म्हणजे इचलकरंजीला. इकडनं युटर्न इकडनं इकडे नाईट राईड करण्यात जरा मजा वेगळी असते. कारण दिवसभर काम करून माणूस जमतो. घरात बसून पण थकवा काढता येतो, पण नदी घाट अंधारात का दिसणार नाही तुम्हाला. हा पूर्ण घाट आहे आणि तिथे नदी आहे. हा वार मस्त वाटले. हे फिलिंग जे नाईट राईड करताना वार लागून अंगाला मस्त टीव्ही बारीक आवाज गाणी तुम्ही कुठेतरी अशा ठिकाणी जाणे ज्या ठिकाणी आपण कधी गेलो नाही. जवळपासच कुठेतर रात्रीच. सकाळी आपण गेलेलो असतो त्या ठिकाणी, रात्री जी वेगळी अनुभव येतो तो वेगळाच असतो. बघा स्टेट जायचं इकडे नाही, इकडनं रंकाळा जातो. तरी बघा इकडे वरती जायचं ते स्टेट जायचं. स्टेट जायचं. चला हा रोड रंकाळा होतो. आता आपण रंकाळा जायचं नाही, कॅन्सल झाले रंकाळा. इकडनं नाशिकडे रंकाळा जाणार होतो, रंकाळा कॅन्सल झालाय. This is Madhwa Road, famous Madhwa Road. इथे सर्व काही गोष्टी भेटून जातील तुम्हाला. हे फेमस माधवा रोड. गर्दी इथे कायमच असते. मामा चला ओ मामा. लेफ्टला काढलो, राईटला जायचं मी. मागं मंदिर आहे. गाडी लावायची कुठं? गाडीची ती कुठे करलो आहे पार्किंग नाही. इथं कुठेतरी लावता येणार नाही गाडी. त्या साईडलाच कुठेतरी बघायला पाहिजे पार्किंग आहे काय. मागच मंदिर आहे. आता गाडी गर्लफ्रेंड मला परत त्या साईडला जायला पाहिजे. त्यांना काय रस्ता नाही चालू झाला पाहिजे. टर्न मारून सर्कल मारायला पाहिजे. मंदिर उजव्या साईडला आहे, पण मला असं गर्लफ्रेंड मारायला पाहिजे.
गर्दी लय होती, गर्दी लय भयानक गर्दी. भातभर रोड आहे, गर्दी असणार. इथेच कुठे चालू गाडी पार्किंग. स्टेप निघल्या. हे बघा तुम्हाला मंदिर दिसत असेल. सक्सेसफुली आपण आता पोहोचलो मंदिर पाशी. बरोबर, हेल्मेट, कॅमेरा, मोबाईल कुठे ठेवायची जागा आहे तिथे ठेवूया. यात दर्शन घेऊन येऊ. गर्दी खूप आहे, जाता तर काय येणारच नाही. हो, गर्दी भरपूर आहे, गर्दी. इथनंच दर्शन घ्या तुम्ही सगळे. बाहेरनं दर्शन घेतो. ठीक आहे, बाहेर गेल्यावर भेटू. कोल्हापूर दर्शन झालं, अंबाबाई दर्शन, हेल्मेट पण मिळालं. चला आता इचलकरंजीला जाऊया. भूक तर लागलं मला आता, ज्या माता येते कॅफेमध्ये जाऊनच काय तर खाया. व्हिडिओ शूट केले आत, म्हणजे आत म्हणजे गाभारे जाऊन मंदिरच्या शिखराचं. हेल्मेटला कॅमेरा सेट करतो. सॉरी, कॅमेरा सेट करतो आणि जातो नाहीकडे. अंतर बघा माझं, इकडे घातल्यामुळे केस विस्कटल्यात, चेहरा पण खराब झाला. आता आपण दसरा चौकात आलो, दर्शन घेऊन दसरा चौकात आलो. मी तुम्हाला जे कॉलेज सांगितलं होतं महाराष्ट्र कॉलेज, ते ह्या रोडने इकडे आत गेलो की कॉलेज आहे कॉर्नरला, शाहू कॉलेज. तो दाखवला असतो रात्री जाऊन, खरं बाहेरून दाखवला असतो. पण मला आता वेळ नाही, मला इचलकरंजीला पोचायचं आहे लवकरात लवकर. गडबड करणे नाही, मी गाडी हळू मारणार आहे, तरी लवकर पोचायला पाहिजे. तिथे मी वाट बघत असतो माझी. चला आता कोल्हापूरच्या बाहेर गेल्यावर तर मला भेटतो. पण आता मंदिरकडची कॅपॅसिटी पण शकत आले, फुल झाले, फुल होत आले मंदिरात. एका ब्लॉग मध्ये चालतं ते छोटेसे मंदिर गाड्या होत्या TGV, ते तेवढं कॅपॅसिटी तेवढं बसणार. चला कोल्हापूरच्या बाहेर गेल्यावर भेटू. यार थांबून फोटो काढायला काय नाही, फोटो काढलो असतो. पण नेक्स्ट आता काय आम्ही कधी गेलो, आता मला इचलकरंजीला पहिला पोहोचवलं. तिथे थांबलं 10-15 मिनिट होतं जाणार. आता वाजल्यास 8:25, जवळपास 8:30 वाजल्यात. मला लवकर पोहोचायचं. काय गाडी गडबड करायचं करत नाही, गाडी आपली आहे त्या लेवलला मारतो. ते थांबणं म्हणून फोटो काढणं चुकीचं आहे, कारण हा बिझी रोड असतो. सॉरी. आता मला इचलकरंजीला पोचायचं आहे. चला इचलकरंजी मध्ये गेल्यावर भेटतो तुम्हाला. इचलकरंजी सगळ्याचा तापमान जवळच आहे.
इचलकरंजीचा. आता मला फोन आलता साहिलचा. साहिल म्हणला मी बाबा तू कुठे आलोस. साहिल म्हणला मी इथे चौकात आहे कबनूरच्या सोबत येतो. आता कुठे थांबलाय. चौकातून आता हो कुठे थांबलाय. फोन करून बघूया कुठे थांबलाय. हा ये थांबले ते मी चौकात आहे बरोबर. हा सगळं आता यालाय बहुतेक मागा येतो ऑफिस वरून याला जरा पुढे होतो म्हणजे प्रॉब्लेम नको येणार जाणाऱ्यांना. अलर्ट शीट चालू करतो तिकडे बंद करतो. हा साहिल माझा मित्र. थँक्यू थँक्यू. अरे तुला उन्हा काय करायला. कॅफे आपण दोघं जाय आणि कोण नाही चालतंय आपलं पर चल कॅफेला चल. कितीला पण करणार म्हणत्या. एक तास बसू चल. हा चल. सगळे आपण आता इचलकरंजीमध्ये बसलो. आता इथून कॅफे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता पाहुणे आल्यात. ती मॅडम आता 10ला बंद करते. आणि हे शिवतीर्थ फेमस आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे बस स्टँड. हो या रोडलाच आहे कॅफे. हे भगतसिंग बाग भगतसिंग म्हणतो संदर्भात भगतसिंग बाग त्या दुसऱ्या साईडला हाय. माग हाय ही खगोली. आमचं कॅफे इथेच कुठं तर जवळ आहे. कॅफे कॅफे आमचं कॅफे आमचं रेग्युलर कॅफे. हा पुढे हा आलं आमचं कॅफे आलेलं आहे. स्वीट अँड ट्रीट कॅफे. दिस इज आमचा रेग्युलर कॅफे. दुकानाची पार्टी करायची असेल तर आम्ही इथे जाऊन पार्टी करतो. चला आधी बोला भेटू. सगळेच आता आम्ही कॅफेमध्ये आले म्हणजे अवताराकडे विसरून जा किलोमीटर काढल्यामुळे केसेस काढल्यात. सो साहिल माझ्या पुढे बसलाय. हा साहिल हा त्याचा पोरगा माझ्यासाठी त्यांनी केक आणल्यात. आता आम्ही दोघंच आता बर्थडे सेलिब्रेट करत आहोत. आता कुठल्या कॅफे आम्ही या कॅफेमध्ये कॅफे स्वीट अँड ट्रीट या कॅफेमध्ये आम्ही रोज काही ना काही कोणाचा पण कार्यक्रम असते आम्ही ते सेलिब्रेट करतो. आमचा रेग्युलर कॅफे झाला आहे. तर आता वाढदिवस इथे साजरा होणार. वाढदिवस साजरा झाल्यावर जाताना तुम्हाला गुड बाय करतो. आता तात्पुरतं बघा.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अभिजित सुगळे महाराज की जय. सुभान चला गाईस, बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे माझा. साहिल आता घरी गेला. आता आपण आपल्या घरी जात आहोत. विनय आणि पुण्यात आल्यामुळे नसल्यामुळे जरा फेका फेका वाटला पाहिजे. ऑप्शनच नव्हता, कारण विनोद हा आजीचं ट्रीटमेंट करण्यासाठी जयशंकरला गेला होता. सो त्याला आला जमलं नाही आणि पुण्याचं जरा काय पर्सनल काम आलं, स्वतः पण होऊ शकला नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. साहेब आला हे महत्वाचं आहे. सॉरी पण म्हणली ते महत्वाचं आहे. तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. मी काय चिडलो नाही भावांना तुमच्यावर. नेक्स्ट टाइम भेटूया परत. मला पण माहिती आहे तुमची पण अडचण होती. सो त्यामुळे माफ केलं. नेक्स्ट टाइम माफ करणार नाही सगळ्यांना, हे लक्षात ठेवा. सो गाईज, व्हिडिओ ब्लॉग हा इथे चेंज होत आहे. आपला ब्लॉग असंच आहे, गाडीवर चालू होणार, गाडीवर समाप्त होणार. ठीक आहे, चला. आणि तुम्हाला जर माझा कंटेंट आवडत असेल, जे मी व्हिडिओ करतो, जे व्हिडिओ मध्ये बडबडतो, हे तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला करायचं असेल तर. नाहीतर लाईक शेअर तर करा, हे करायला तुमचं कर्तव्य आहे. कसं तुम्ही जर लाईक शेअर केला तर आमच्यासारखं नवीन युट्यूबरना प्रोत्साहन मिळतो, आम्हाला एक असं ताकद मिळते, कारण मोटिवेशन मिळतं. कारण कसं आहे काय, जे नवीन युट्यूबर तयार होत आहेत त्यांच्या व्हिडिओना व्ह्यूज येत नाहीत, त्यामुळे ते व्हिडिओ रेडी करत नाहीत, तयार करत नाहीत आणि युट्यूबला टाकत नसल्यामुळे त्यांचे चॅनल ग्रोथ होत नाही. सो तुमच्यात आहे, तुमच्या हातात आहे ते. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल चांगले चांगले व्हिडिओ, चांगले चांगले कंटेंट बनवण्यासाठी. हो, चला गुड बाय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. असेच कुठल्या तरी रोडवर कुठल्या तरी फिरण्यासाठी जात असलो तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.